नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. दीप अमावस्येला आषाढी अमावस्या, गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. तसेच या दिवशी आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे 1000 पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते. या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते. आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे. आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा अगदी घरामध्ये ते चिडचिडपणा करतात, रागवतात, भांडतात. मग लहान मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, अनेक समस्या आपल्याला त्यांच्याबाबत असतात. अगदी त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, मुलांना संतान प्राप्ती होत नाही, अशा अनेक समस्या दूर होण्यासाठी आपण या अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. आता या दिवशी आपल्या मुलांना ओवाळलं जातं, मुलांसाठी दिवा लावला जातो. तर तो कसा लावायचा हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण तो का लावावा हे मी तुम्हाला सांगते. यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई-गुरांचा मृत्यू होऊ लागला, तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यामुळे यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावास्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे देखील म्हटले जाऊ लागले. प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचेही आयुष्य नवीन उमेदशक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजची मुले हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रांनी सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध कृष्ण कथेत देखील आहे. तर आता आपण देखील आपल्या मुलांसाठी असा दिवा आवर्जून या दिवशी बनवायचाच आहे. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता सकाळी उठल्यानंतर या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण देखील लावायचं आहे. घरात देखील स्वच्छता ठेवायची आहे, कारण की जिथे स्वच्छता असते तर तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते. तसेच घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं किंवा पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो. त्यामुळे अगोदर गोमूत्र शिंपडावं आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर ती पूजा ही सफल ठरत असते. आता आपण आपल्या मुलांसाठी कणकेचा दिवा कधी बनवायचा आहे, तर तुम्ही अगदी संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय, ही सेवा करू शकता. सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. अगदी तुम्ही दीप अमावस्या साजरी करणार असाल, तर एका पाटावरती, चौरंगावरती आपण आपले सर्व दिवे ठेवायचे आहे. खाली थोडेसे तांदूळ ठेवावे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि जेवढे पण घरातील दिवे असतील तर तेवढे घासून पुसून आपण त्यावरती ठेवायचे आहे आणि त्या दिव्यांना हळदी कुंकू फूल वाहायचं आहे. त्या सर्व दिव्यांची आपण पूजा करायची आहे आणि त्यानंतर आता काही ठिकाणी कणकेचे देखील दिवे बनवले जातात आणि ते नंतर खाल्ले देखील जातात. कणकेमध्ये गूळ टाकून हे दिवे बनवले जातात आणि ते खाण्यासाठी देखील एकदम चविष्ट लागतात.
तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे दिवे बनवू शकता. पण या दिवशी आपण आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे, नजरबाधा काढायची आहे, की ज्यामुळे मुलांना जे काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहेत, तर ते नक्कीच दूर होण्यास मदत होईल. आता तुमची मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील, तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तसेच सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल, तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, पण शक्यतो तरी आई किंवा आजीने हा उपाय करावा, की जेणेकरून आई किंवा आजी अगदी कटाक्षाने किंवा नियम पाळून हा उपाय करत असते. आता देवघरामध्ये तुळशीजवळ एक दिवा लावल्यानंतर आपण आपल्या मुलांना चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिणे दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण एक ताट करायचं आहे. जसं औक्षणाचं ताट करत असतो तर तसं ताट बनवून घ्यायचं आहे. या ताटामध्ये आपण कणकेचा दिवा ठेवायचा आहे. त्याचसोबत आपण यामध्ये तेल देखील टाकायचं आहे. कारण की शुद्ध तुपाचा वापर फक्त देवांच्या पूजेमध्ये केला जातो. औक्षण करण्याच्या वेळेस नेहमी आपण तेलाचाच वापर करायचा आहे. त्यानंतर एक सुपारी देखील घ्यायची आहे. तसेच आपण हळदी कुंकू घ्यायचं आहे. थोड्याशा अखंड अक्षता घ्याव्या आणि एक सोन्याचा दागिना देखील घ्यायचा आहे. आता आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. आता आपण जो औक्षणाच्या ताटामध्ये एक दिवा ठेवला होता, तर तो वेगळा आणि हा दिवा आपण वेगळा बनवून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही या दिवशी जेव्हा कणकेचे दिवे बनवणार आहात, तेव्हा जरी हा दिवा बनवून घेतला तरी पण चालेल. प्रथम एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकू स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे आणि त्यावरती कणकेचा दिवा ठेवायचा आहे. आता या कणकेच्या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. दुहेरी वातीची एक वात करायची आहे. त्या वातीला देखील हळदी कुंकू लावावं. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला फूल व्हायचं आहे आणि आता हा दिवा आपण आपल्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर नेऊन आपण हा दिवा ठेवायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही देवघरामध्ये ठेवला तरी पण चालेल. पण शक्यतो तरी आपण घराच्या बाहेरच हा दिवा ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मुलांचे औक्षण करायला घ्यायचं आहे. आता मुलांना कुंकवाने आपण टिळा लावायचा आहे. अगदी मुलगी असेल तर मुलीला हळदी कुंकू लावायचं आहे. थोड्याशा अखंड अक्षता लावायच्या आहे. तसेच सुपारीने ओवाळायचे देखील आहे. सुपारीसारखी आपली मुलं देखील टणक व्हावी म्हणून सुपारी आवर्जून घ्यावी. तसेच सोन्याचा दागिना देखील मुलांना लावायचा आहे. आपली आजी आपल्याला नेहमी म्हणायची की मुलांना जर सोन्याचा दागिना लावला तर मुलांचं आयुष्य देखील सोन्यासारखं उजळून निघतं. म्हणून आपण देखील सोन्याचा दागिना हा मुलांना लावायचा आहे. आता यानंतर कणकेच्या दिव्याने आपण मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. आता ओवाळून घेतल्यानंतर हे ताट आपण देवापुढे ठेवायचं आहे आणि आता आपण आपल्या मुलांना तिथे चौरंगावरती किंवा पाटावरती बसून राहू द्यायचं आहे आणि आपण आपल्या मुलांवरून काही वस्तू उतरून टाकायच्या आहेत. तर आपण 5 काळी मिरी घ्यायची आहे. आता आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये 5 काळी मिरी असतातच. तर या 5 काळी मिरी आपण आपल्या मुलांवरून उतरवायच्या आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते सर्व पूर्णतः दूर होऊ दे. असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर ही काळी मिरी आपण मुलांवरून 7 वेळा उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि जो काही दिवा आपण घराच्या बाहेर लावलेला आहे, तर त्या दिव्यामध्ये 5 काळी मिरी आपण टाकायच्या आहे. परत घरामध्ये यायचं आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी ही देखील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते. हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. पिवळी मोहरी देखील आपण आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरवायची आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे. माझ्या मुलाची प्रगती होऊ दे. त्यानंतर ही पिवळी मोहरी देखील आपण घराबाहेर जो दिवा ठेवलेला आहे, तर त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता जर तुम्हाला 2 मुले असतील तर अशा वेळेस काय करावे? मग तुम्ही अशा पद्धतीचे 2 दिवे देखील प्रज्वलित करू शकता आणि या दोन्ही दिव्यामध्ये आपण या वस्तू मुलांवरून उतरून टाकायच्या आहे. आता मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांची नावे घेऊन मुलांच्या फोटोवरून आपण ही जी काही काळी मिरे व पिवळी मोहरी आहे तर ती उतरून टाकायची आहे. आता ती उतरून टाकल्यानंतर आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे. दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे? आता दिवा जेवढ्या वेळ प्रज्वलित राहील तेवढ्या वेळ राहून द्यायचा आहे. जेव्हा दिवा मावळेल त्यानंतर आपल्याला 2-3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि हा भीमसेनी कापूर आपण त्या कणकेच्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. याचा जाळ करायचा आहे की जेणेकरून त्यामध्ये जी काही काळी मिरे व पिवळी मोहरी टाकली होती तर ती पूर्णपणे जळून जाईल. कारण की यामध्ये जी काही आपल्या मुलांना लागलेली नकारात्मकता असेल किंवा नजरबाधा असेल तर ती जळून जाईल असे म्हणतात. यानंतर आता हा दिवा आपण घरामध्ये घ्यायचा नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली जरी हा दिवा टाकला तरी पण चालेल. जेवढा जळेल तेवढा दिवा हा जळून द्यायचा आहे.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.